हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशा ओल्या जवळ्याच्या वड्या बनवण्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी ओला जवळा घेतलेला आहे। ओल्या जवळ्याला स्वच्छ धुवून त्याच्यातले सर्व पाणी स्क्वीज करून काढून मगच हा जवळा इथे मी वापरला होता। मग मी त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकला। त्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकला 2 चमचे। बाइंडिंगसाठी इथे मी 5 चमचे बेसनाचे पीठ टाकलेले आहे आणि त्याचबरोबर 3 चमचे इथे मी तांदळाचे पीठ टाकलेले आहे। जेवढा तुम्ही जवळा घेणार त्यानुसार तुम्हाला हे सर्व इंग्रेडिएंट्स घ्यायचे आहेत। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि 1 मोठा चमचा मालवणी मसाला टाकला। चवीनुसार मीठ टाकले आणि सर्व इंग्रेडिएंट्सला व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले। ओल्या जवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आपल्याला इथे हे मिश्रण मिक्स करताना पाण्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही। जवळ्याच्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थितपणे आपलं जे बॅटर आहे ते एकजीव होऊन जाणार। तरी पण जर का तुम्ही बेसन आणि तांदळाच्या पिठाचा जास्त वापर केला असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी हरकत नाही। आता हे वड्याचं बॅटर छान असं तयार झाल्यानंतर मी थोडा पोर्शन या बॅटरमधून घेतलेला आहे आणि ह्याला मी फ्लॅटन करून घेतलं। जसं आपण टिक्की बनवतो तशीच आपल्याला ह्याला फ्लॅटन करून गोल गोल आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे एक जवळ्याची वडी मी इथे तयार करून घेतली। आता मी तुम्हाला दुसरी एकदा दाखवते। थोडंसं पोर्शन घेतलं, त्याला गोलाकार देऊन त्यानंतर असं हाताच्या मदतीने ह्याला फ्लॅटन करून घ्यायचे आहे। व्यवस्थितपणे गोलाकार देऊन हा सेकंड वडी सुद्धा मी इथे तयार करून घेतली। साइड बाय साइड मी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये या सर्व वड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत। आता ह्या जवळ्याच्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहे। गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली। पहिल्यांदा एक बाजू 3 मिनिटे खरपूस अशी भाजून घेतली। त्यानंतर वडीला मी स्पॅच्युलाच्या मदतीने टर्न करून घेतले, तुम्ही बघू शकता। आणि दुसरी बाजू सुद्धा मी इथे 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शॅलो फ्राय करून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटे वडीला आपल्याला व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, सेकंड बाजूला सुद्धा। मग पुन्हा वडीची मी बाजू टर्न करून घेणार आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटे मी ह्याला फ्राय करून घेणार। असेच मी टोटल 5-5 मिनिटे म्हणजे एक साईड 5 मिनिटं आणि दुसरी साईड 5 मिनिटं असे करून मी ही ज्या वड्या आहेत त्या क्रिस्पी कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला। आता माझ्या ह्या जवळ्याच्या वड्या इथे तयार झाल्यानंतर त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि याच्यावरती मस्त कोथिंबीरनी गार्निशिंग केली आणि साइडर डिश म्हणून ह्याला सर्व केलं। तर तुम्हाला ह्या ओल्या जवळ्याच्या वड्या कशा वाटल्या त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।